स्टार्ट. लास्ट लेक्चरला आपण फोटो इलेक्ट्रिक ड्युएल नेचर ऑफ रॅडिएशन स्टार्ट केलं होतं, राईट? सो ड्युएल नेचर ऑफ रॅडिएशन इट मीन्स dual nature of radiation and matter, right? Welcome to BK Academy. Okay, so dual nature of radiation. Radiation means काय बघितलं होतं? Light. Okay, so light is a form of a wave and particle. Light is a form of a wave and particle, same as it is matter like a wave and particle. सो या दोघांना म्हणून काय म्हटलेलं आहे, ते एका वेव्ह फॉर्ममध्ये पण आहे आणि एका पार्टिकल फॉर्ममध्ये पण आहे. वेव्ह फॉर्ममध्ये पण आणि पार्टिकल फॉर्ममध्ये, म्हणून यांना म्हटलेलं आहे ड्युअल नेचर. देन रॅडिएशन अँड मॅटर. रॅडिएशन मीन्स लाईट अँड मॅटर, यू नो दॅट, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. सो त्याच्यामध्ये फर्स्ट अपॉन ड्युअल नेचर ऑफ रॅडिएशनमध्ये बघितलं तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, फोटो सेन्सिटिव्ह, राईट? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव अँड देन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव कन्सिडर करते इलेक्ट्रिक फील्ड, देन इलेक्ट्रिक फील्ड या फॉर्ममध्ये अँड देन मॅग्नेटिक फील्ड या फॉर्ममध्ये. लाईक ते सेम ॲज इट इज स्ट्रेट लाईनमध्ये मोशन करतात, देन त्याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. आणि देन रॅडिएशनमध्ये पण, लाईटमध्ये पण सेम आहे, सो त्यांना म्हटलेले इलेक्ट्रोमॅग्नेटिक radiation. Okay, so electromagnetic radiation means काय? Radiations that are caused by acceleration to charge magnetic field, also electric field. It's called electromagnetic radiation. Then next बघितलं होतं characteristics of wave. Characteristics of wave, जेव्हा पार्टिकल व्हायब्रेट होतो, राईट? पार्टिकल स्वतः पास होत नाही, तो एनर्जी पास करतो, देन व्हायब्रेट होतो. जेव्हा तो पार्टिकल व्हायब्रेट होतो, सो त्याचं ॲम्प्लिट्यूड सेम असतं, वेवलेंथ सेम असते, अँड देन टाईम पिरियड सेम असतो, अँड देन फ्रिक्वेन्सी ऑल्सो सेम असते. हे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेव आहे. देन सेकंड आहे स्टेट ऑफ ऑसिलेशन, फेज द चेंज ऑफ पार्टिकल टू पार्टिकल. जसं सांगितलं ना, पार्टिकल टू पार्टिकल हे फेज चेंज करतं, एनर्जी पास करतं. तेव्हा पार्टिकल स्वतः जात नाही, तो एनर्जी पास करतो. देन नेक्स्ट बघितलं होतं फ्रिक्वेन्सी. यू नो दॅट नंबर ऑफ सायकल इन 1 सेकंड कंप्लीट होते 1 सेकंडमध्ये, सो तिला म्हणतात फ्रिक्वेन्सी. अँड देन फ्रिक्वेन्सी इट्स डिनोटेड बाय एफ एन म्यू अँड व्ही. देन एफ इज इक्वल टू रेसिप्रोकल, देन ऑल्सो टाईम. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं होतं वेव्ह नंबर. सो वेव्ह नंबर मीन्स काय? जो डिस्टन्स कवर करतो, वन वेव्ह कंप्लीट करते. वेव्ह नंबर इज डिनोटेड बाय के. आणि जेव्हा एक वेव्ह कंप्लीट होतो तेव्हा डिस्टन्स असतो 2π. अँड देन पर युनिट वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा. सो वेव्ह नंबर इज इक्वल टू 2π बाय लॅम्बडा. अँड देन नेक्स्ट बघितलं तर प्रॉपर्टीज ऑफ पार्टिकल्स ऑफ मॅटर. पार्टिकल मॅटरच्या प्रॉपर्टी ज्या आहे, तो कसा असला पाहिजे त्याचे पार्टिकल? व्हेरी व्हेरी स्मॉल. त्याच्यानंतर त्यांनी मॅटर अट्रॅक्ट टू इच अदर. त्याच्यानंतर त्या दोघांमध्ये पार्टिकल्समध्ये स्पेस पाहिजे. ओके, अँड देन ते कॉन्स्टंटली मूव्हिंग पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं होतं मोमेंटम ऑफ अ प्रिन्सिपल. मोमेंटम ऑफ अ प्रिन्सिपल मीन्स काय? मोमेंटम ऑफ अ प्रिन्सिपल इट इज डिनोटेड बाय पी बार अँड देन मास, प्रॉडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. सो यालाच काय म्हटलेले? मोमेंटम, राईट? मोमेंटमचं एसआय युनिट आहे kg मीटर पर सेकंड. देन मूव्हिंग असते त्या पार्टिकल्समध्ये कायनेटिक एनर्जी. अँड देन नाव वी विल स्टार्ट टुडे टॉपिक प्लँक कॉन्स्टंट. प्लँक कॉन्स्टंट या प्लँक्स थेरी. प्लँक कॉन्स्टंट और प्लँक थेरी.
प्लँक्स थेअरी हेडिंग टाकलं. प्लँक थेअरी ऑफ क्वांटायझेशन ऑफ एनर्जी. प्लँक थेअरी मीन्स काय? सपोज E2 E1कडे नंबर ऑफ पॅकेट्स, ओके, एका होलमधनं आपण बघितले हे नंबर ऑफ पॅकेट्सचे कसे होतात. एक सपोज इथे आपण लाईट फोकस घेतलेला आणि ते छोटंसं होल आहे. सो त्या होलमधनं कसे इमिट होतात लाईट वेया फॉर्ममध्ये, पॅकेट्सच्या फॉर्ममध्ये. सो तिकडे काय आहे? प्लँक कॉन्स्टंट. सो E2V देन ते फ्रिक्वेन्सी करतात, राईट. एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी, राईट. सो ह्यालाच काय म्हटलेलं आहे, घ्या छोटीशी डायग्राम काढून घ्या. अँड देन नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. Planck's proposed a model that says, Planck's proposed the model that says energy emit in the form of packets. त्यालाच फोटॉन्स सुद्धा म्हणतात. इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स, फोटॉन्स. इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स लाईक फोटॉन्स. त्यालाच क्वांटा ऑल्सो कॉल ॲज. इन द फॉर्म ऑफ ॲट हायर फ्रिक्वेन्सी the energy emitted larger. That higher frequency energy emitted larger. Obviously frequency high असणार आहे तर एनर्जी पण कशी असणार आहे? हायर. नाव नेक्स्ट लाईनमध्ये अकॉर्डिंग टू प्लँक्स हायपोथेसिस, सो E is directly proportional to V. E is directly proportional to E. E is directly proportional to, and then directly proportionalचं इक्वल करण्यासाठी proportionality constant घेतो आणि ते घेतलं आपण H. and then Hलाच म्हटलेलं आहे Planck's constant. ओके, Planck constant ज्याची व्हॅल्यू आहे 6.63 into 10⁻⁻34 जूल सेकंड. ओके, सो प्लँक थेरी ऑफ क्वांटायझेशन ऑफ एनर्जी, इट मीन्स द नंबर ऑफ फोटॉन्स अँड पॅकेट्स हायर एनर्जी. सो फ्रिक्वेन्सी पण कशी असते? हाय असते. देन E इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू V. E इज डायरेक्टली प्रपोर्शनलची इक्वल करण्यासाठी आपण प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट घेतला आहे तो H, आणि Hलाच म्हटलेलं आहे प्लँक कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू आहे कॉन्स्टंट टर्मची व्हॅल्यू फिक्स असते 6.63 into 10⁻⁻34 जूल सेकंड. ओके, लिहून घ्या हे. नेक्स्ट आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इम्पॉर्टंट. ओके, फोटो मीन्स काय? आपण बघितलं फोटॉन्स, राईट. फोटॉन्स. इलेक्ट्रिक मीन्स काय? इलेक्ट्रिक. ओके, देन फोटॉन्सचं कशामध्ये कन्वर्ट होतं? फोटॉन्स म्हणजेच लाईट एनर्जी. सो लाईट एनर्जी इज कन्वर्ट, कशामध्ये कन्वर्ट होतं? फोटो, आपण फोटो सेल बघितलं ना, कन्वर्टेड कशामध्ये होतं? फोटो इलेक्ट्रिक लाईट एनर्जी इज कन्वर्टेड फोटो सेलमध्ये बघितलं इलेक्ट्रिकल एनर्जी. सो यालाच काय म्हणतंय मग?
photoelectric effect. So photons means light energy is converted electrical energy. So it's called as photoelectric effect. Heading टाकलं just 2 marks ला definition विचारली जाते. The photoelectric effect is defined as the photoelectric effect is defined as the phenomenon of emission of electrons from a metal surface when radiation of appropriate frequency is incident on it is known as photoelectric effect. ओके. जो मेटल सरफेस असतो सो तो मेटल सरफेसवरून ते काय होतात इमिट करतात अँड देन त्याला काय म्हणतात मग तो जो सरफेस असतो इमिट करणारा मेटलचा सो त्याला म्हणतात फोटो सेन्सिटिव्ह सरफेस. नेक्स्ट हेडिंग फोटो सेन्सिटिव्ह surface. Okay, photosensitive surface. Next, it is a photosensitive surface is defined as the surface. Photosensitive is defined as the surface emits electrons when appropriate light is falls on it. Called as photosensitive surface. ओके. सो त्या सरफेसला काय म्हणतात फोटोसेन्सिटिव्ह सरफेस. Then next heading टाका experiment for study of characteristics of photoelectric effect. Experiment technique book. Experiment technique of characteristics of photoelectric effect. तिथून कंटिन्यू करते का तू 1 पेज. सो एक पेज मिनिमम. एक पेज सोड.
4 to 5 मार्क्सला विचारलं जातं हे, आणि फक्त डायग्राम 2 मार्क्सला. झालं. हेनरिच हर्ट्स, डायग्रामच्या खाली हेनरिच हर्ट्स डिस्कवर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, अंडरलाईन करून ठेवा याला. हेनरिच हर्ट्स discover photoelectric effect, photoelectric emission in 1887. ओके. प्रोसेस ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, कुठलेही रेज कलेक्ट करून ते काय करतात, इमिट करतात. ओके. सो हेनरी यांनी एक एक्सपेरिमेंट टेक्नॉलॉजी घेतली, त्याच्यामध्ये फोटो सेन्सिटिव्ह इमिटर प्लेट आणि एक कलेक्टर प्लेट, एक यूट्यूब शेपच्या याच्यात
अरेंज केल्या. त्याच्यानंतर एक क्वार्ट्ज विंडो म्हणून ओपन ठेवली जिथून सनरेज पास झाले अँड देन सनरेज इमिटरने काय केले, इमिट केले, म्हणजे त्याच्यातले इलेक्ट्रॉन्स कोणाकडे केले, कलेक्टरकडे. अँड देन कलेक्टरकडून एक सर्किट सिस्टीम अटॅच केली जिथून आपल्याला दिसलं आहे की तिथून इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट होते, इलेक्ट्रिसिटी क्रिएट होते. ओके, 4 to 5 मार्क्सला मोस्ट इम्पॉर्टंट, बऱ्याच वेळेस विचारलं गेलेलं आहे. A typical laboratory experiment, a typical laboratory experiment set up for the photoelectric effect consist of evacuated glass tube with quartz window. Second point, it contains photosensitive metal plates. It contains photosensitive metal plates. First emitter plate and second collector plate. First emitter plate and second collector plate. Emitter and collector is connected. To voltage source and ammeter. To voltage इथे कनेक्ट केलेलं आहे, voltage source and ammeter. नेक्स्ट लाईनमध्ये जनरली C is positive potential. Generally C is positive potential. पॉझिटिव्ह पोटेन्शियल म्हणजेच कुठलं आहे, ॲनोड, इन ब्रॅकेट ॲनोड, ब्रॅकेट कंप्लीट. An emitter is negative potential. It means cathode. ब्रॅकेट मध्ये लिहा कॅथोड. ओके, नेक्स्ट ॲक्सिलरेटिंग पोटॅन्शियल. त्याच्यामध्येच नेक्स्ट पॉईंट, सब पॉईंट, ॲक्सिलरेटिंग पोटॅन्शियल. वेन ॲनोड इज, कंटिन्यू त्याच्या ॲक्सिलरेटिंग पोटॅन्शियलमध्ये, when anode is positive, it accelerate electrons, and this is called accelerating potential. एनोड हा काय ॲक्सिलरेट करतो, पोटेन्शियल इज पॉझिटिव्ह ॲक्सिलरेटिंग. ओके, पॉझिटिव्ह ॲक्सिलरेटिंग इलेक्ट्रॉन्स, सो त्याला काय म्हणतात मग, ॲक्सिलरेटिंग पोटेन्शियल. देन नेक्स्ट रिटार्डिंग पोटेन्शियल. आता ॲनोड तिकडे पॉझिटिव्ह, हा काय निगेटिव्ह. रिटार्डिंग पोटेन्शियल, पॉझिटिव्हला काय म्हणतात, ॲक्सिलरेटिंग पोटेन्शियल, आणि निगेटिव्हला काय म्हणतात, रिटार्डिंग. तिकडे ॲनोड होता, इकडे कोण असणार आहे, कॅथोड. वेन द कॅथोड, सॉरी इथे पण ॲनोडच असणार आहे, फक्त निगेटिव्ह असणार आहे. वेन द ॲनोड पोटेन्शियल इज निगेटिव्ह, it retards the flow of electrons
This potential is called retarding potential. This potential is called retarding potential. Okay. बस याच्यामध्ये इतकेच पॉईंट आहे. देन नेक्स्ट ऑब्झर्वेशन फ्रॉम एक्सपेरिमेंट, त्याच्यातच ऑब्झर्वेशन फ्रॉम एक्सपेरिमेंट ऑन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ऑब्झर्वेशन त्याच्यामध्ये फर्स्ट, when ultraviolet radiation was observation from experiment on photoelectric effect. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट फक्त ऑब्झर्वेशन 3 मार्क्सला येऊ शकतं आणि 4 to 5 मार्क्सला पूर्ण एक्सपेरिमेंट आलं तर डायग्राम इम्पॉर्टंट आहे, आत्ता जे काही कनेक्ट थेअरी इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन शॉर्टमध्ये लिहिलं तरी चालेल. फर्स्ट पॉईंट, वेन अल्ट्राव्हायोलेट रॅडिएशन was incident on the emitter plate. Current was recorded even if intensity of radiation was very low. Photocurrent was observed only if frequency of the incident radiation is more than threshold frequency. मी तुम्हाला threshold frequency सेपरेट लिहून देते. threshold frequency. okay. नेक्स्ट लाईनमध्ये देर वॉज नो टाईम, सेकंड पॉईंट घ्या. देर वॉज नो टाईम lag between the incident of light and emission of electrons. The photocurrents start instantaneously within the, याला अंडरलाईन करून घ्या, 10⁻⁹ सेकंड. इतकी फास्ट प्रोसेस आहे. 10⁻⁹ सेकंड. on shining the radiation, even if the intensity of radiation was low. Continue. As soon as the incident radiation was stopped and the flow of current also stopped. Obviously जर radiation stop केल्यावर current पण stop होईलच. Then next line मध्ये third point, keeping the frequency V of incident radiation accelerating, keeping the frequency V of the incident radiation
an accelerating potential V, फ्रिक्वेन्सीचा V थोडा शॉर्ट आणि पोटेन्शियलचा V थोडा V fix if the intensity was increased, the photocurrent increase linearly with intensity. मग त्याचे वेगळे वेगळे ग्राफ्स आहे. ओके, ते ग्राफ आपण बघू. photocurrent increase linearly with intensity. Okay, then next घ्या मोनोक्रोमॅटिक लाईट. नेक्स्ट हेडिंग टाका, याच्यातलंच आहे. ओके, 2 मार्क्सला डेफिनेशन. मोनोक्रोमॅटिक लाईट्स. मोनोक्रोमॅटिक लाईट्स, मोनो मीन्स काय? मोनो म्हणजे काय? सिंगल. ज्या वेवलेंथ सिंगल लाईट्स प्रोड्यूस होतात, सो त्याला काय म्हणतात? मोनोक्रोमॅटिक लाईट. अ लाईट विच हॅविंग specific frequency, called as monochromatic light. और करून डेफिनेशन. A light which having single wavelength, of all waves, it's called monochromatic light. ओके, सपोज ह्याच्यातून सगळ्यांची वेवलेंथ कशी असणार आहे? सगळ्या वेवची सिंगल, सो त्याला काय म्हणतात मग? मोनोक्रोमॅटिक लाईट. नेक्स्ट घ्या थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. Threshold frequency is defined as the minimum frequency of incident radiation, required to start a photo emission any photosensitive material. It's called threshold frequency. सपोज मेटल ज्या फॉर्ममध्ये लगेच स्टार्ट होतं इमिट करायला, सो त्याला म्हणतात थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. अँड वी नो दॅट इमिट करणं म्हणजे आपल्याला इक्वेशन आपण बघितलंच, E इज इक्वल टू hv0. ओके, देन नेक्स्ट फोटो इलेक्ट्रिक फंक्शन. 3 मार्क्सला विचारलं जातं. फोटो इलेक्ट्रिक फंक्शन. त्यालाच फोटो वर्क फंक्शन पण म्हणतात. फोटो वर्क फंक्शन. The minimum amount of energy required to be provided
to an electron to pull it out of the metal from the surface it's called as photoelectric work function. It's called as photoelectric work function. Then next line मध्ये और करून definition, the minimum amount of energy required to start the photo emission called as photoelectric work function. It's called as photoelectric work function. Okay, so Q naught आहे photoelectric work function, H आहे Planck constant. Okay, so we know that आपल्याला माहिती U naught is equal to C upon lambda naught. So ही व्हॅल्यू इथे पुट करू शकते ना मी. So phi naught is equal to HC upon lambda naught. हे काय आहे थ्रेशोल्ड वेवलेंथ. ओके, H काय आहे प्लँक कॉन्स्टंट आणि फाय नॉट काय आहे फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. लिहून घ्या हे. सो या दोघं इक्वेशनला म्हटलेलं आहे फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. न्यूमरिकल्समध्ये सपोज तुम्हाला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी दिलेली तर हा फॉर्म्युला यूज करायचा. आणि थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी न देता स्पीड ऑफ लाईट तर माहितीच आहे. ओके, स्पीड ऑफ लाईट माहिती, प्लँक कॉन्स्टंट माहिती, मी लिहून दिलेलंच आहे. फक्त तुम्हाला थ्रेशोल्ड वेवलेंथ दिलेली असेल किंवा हे दिलेलं असेल कुठली एक टर्म कॅल्क्युलेट झालं. हे लिहून सिग्निफिकंट घ्या. फाय नॉट इज इक्वल टू photoelectric work function. Photoelectric work function. H is equal to Planck constant. H is equal to Planck constant ज्याची व्हॅल्यू आहे 6.63 into 10 raised to minus 34 जूल सेकंड. H Planck constant झालं. त्याच्यानंतर V naught is equal to threshold frequency. Lambda naught is equal to threshold wavelength. And you know that C means velocity of कोणाचं बघतोय आपण velocity of light. व्हॅल्यू किती वेलोसिटी ऑफ लाईटची 3 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड कॉन्स्टंट. काय झालं, साऊंडची वेगळी आणि लाईटची वेगळी. साऊंडची किती आहे स्पीड ऑफ साऊंड किती आहे 330 मीटर पर सेकंड. ओके, देन नेक्स्ट घ्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. झालंय का हे, काल झालं होतं नाही फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, नाही नव्हतं झालं. Characteristics of photoelectric effect.
Characteristics of photoelectric effect. First characteristics, photoelectric current is directly proportional to intensity. Photoelectric current is directly proportional to intensity of incident light. Intensity of light. Intensity of incident light, sorry. Okay. Second, threshold frequency require. Second characteristics, threshold frequency require. Third characteristics, no emission below required frequency. No emission below required frequency. And fourth, spontaneous process. Spontaneous process. Next, next heading taka graphs of photoelectric effect. सेपरेट विचारलं तर 3 मार्क्सचं विचारलं जातं आणि कंबाईन विचारलं 4 to 5 मार्क्सला. ग्राफ्स ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. त्याच्यामध्ये फर्स्ट घ्या इफेक्ट ऑफ इंटेन्सिटी ऑफ लाईट. Effect of intensity of light on photocurrent. On photocurrent. त्याच्यावर क्वेश्चन कसं विचारलं जातो ते घ्या. Explain the variation of, explain the variation of photocurrent, theoretically photocurrent with intensity of incident radiation, intensity of incident radiation in photoelectric effect. ग्राफ काढून घ्या. सिंपल आहे. इकडे असणारे फोटोइलेक्ट्रिक करंट. झालं घ्या. मग त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट, इट वॉज ऑब्झर्व दॅट keeping the frequency V
of the incident radiation fix an accelerating potential. काय बघितलं आपण accelerating potential म्हणजे काय? accelerating and retardation potential. एनोड इज पॉझिटिव्ह कशामध्ये? ॲक्सिलरेटिंग मध्ये. आणि रिटार्डिंग मध्ये एनोड इज निगेटिव्ह. accelerating potential V, capital V, if the intensity was increased. It was observed that keeping the frequency small v, okay, frequency आपण बघितलं small v of the incident radiation fix an accelerating potential capital V. फ्रिक्वेन्सीचा स्मॉल v घ्या आणि पोटेन्शियलचा कॅपिटल v मोठा. If the intensity was increased, the photocurrent increase linearly. The photocurrent increase linearly with intensity as shown in figure. Okay, मग इथे आइन्स्टाईन इक्वेशन जसं E is directly proportional to V. So E is directly proportionalचं आपण काय घेऊया? इक्वल करण्यासाठी कॉन्स्टंट अँड देन Hच काय होता? प्लँक कॉन्स्टंट. ओके, सो प्लँक कॉन्स्टंट अँड वी नो दॅट V इज इक्वल टू काय बघितलं? C अपॉन लॅम्बडा. देन आइन्स्टाईन इक्वेशन E इज इक्वल टू HC अपॉन लॅम्बडा. आपण हे थ्रेशोल्डमध्ये पण बघितलं आणि आल्या पण हे झालं. ओके, देन नेक्स्ट घ्या. अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन प्रपोजिशन if the intensity of incident radiation for a given wavelength it's increased, then there will be an increase in the number of photons incident on unit area in unit time. The energy of each quantum is the same. Packets of जे असतात ना त्याला क्वांटा म्हणतात, त्याला फोटॉन्स म्हणतात. पॅकेट्स ऑफ रॅडिएशन. सो E इज इक्वल टू, तुम्ही डायरेक्टली हे घ्या, E इज इक्वल टू HC अपॉन लॅम्बडा. Therefore, next line मध्ये, therefore larger intensity radiation will knock off more number of electrons from the surface, and hence the current will be larger. Next line मध्ये, similarly आता लार्जर इंटेन्सिटी रॅडिएशन होते ते लोअर इंटेन्सिटी इम्प्लीज असणार. सिमिलरली लोअर इंटेन्सिटी implies that less number of photons are incident
are incident, hence less number of electrons are ejected, making the photocurrent to lower. ओके, फक्त 2 मार्क्सला आलं तर थोडंफार लिहिलं किंवा हे इक्वेशन लिहिलं. ग्राफ इम्पॉर्टंट आहे, ग्राफ ड्रॉ करायचा आणि थोडंफार 1-2 लाईनमध्ये लिहायचं. इन्सिडंट करंट आणि फोटो इलेक्ट्रिक करंट आणि इन्सिडंट रेडिएशन लिनियरली काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. आणि देन ते ग्राफ कसा होतोय, कॉन्स्टंटली इन्क्रीज होत चाललेला आहे. मग त्याच्यामध्ये आइन्स्टाईन इक्वेशन इज इक्वल टू hc अपॉन मग त्याच्यामध्ये हायर लोअर इतकं लिहिलं तरी सफिशियंट आहे. सेकंड घ्या, सेकंड ग्राफ. करंट वर्सेस पोटेन्शियल if different intensity, current versus potential if the difference intensity ग्राफ ड्रॉ करा. The threshold frequency, the threshold रिटार्डिंग पोटेन्शियल हे ॲक्सिलरेटिंग पोटेन्शियल. ओके, सो आपण बघितलं रिटार्डिंग पोटेन्शियल म्हणजे निगेटिव्ह साईडला, ॲक्सिलरेटिंग म्हणजे पॉझिटिव्हला. सो लो इंटेन्सिटीपासून हाय इंटेन्सिटी करंट आणि व्होल्टेज कसा फ्लो होतो, पोटेन्शियल आणि करंट. सो त्याच्यामध्ये फर्स्ट लोपासून I0 1 to I0 3 हाय फ्रिक्वेन्सी, हाय इंटेन्सिटी. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट घ्या, द थ्रेशोल्ड frequency mu naught and intensity of incident radiation both are kept constant at suitable value. जेव्हा ते कलेक्टर हायर पोटेन्शियल इमिट करतं, ऑब्वियसली कोण हायर असणारे, कलेक्टर इमिटरपेक्षा सरफेस एरियामध्ये. ओके, मग त्याच्यामध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन्स ॲक्सिलरेट करतात टुवर्ड्स द
कलेक्टर तेव्हा फोटो करंट इंक्रीज होतो आणि ॲसिलरेटिंग पोटेन्शियल इनिशियली फोटो करंट काय होत जातो, वाढत जातो. ओके, घ्या मग नेक्स्ट लाईनमध्ये हायर इज द ॲसिलरेटिंग पोटेन्शियल, हायर इज द ॲसिलरेटिंग पोटेन्शियल, more will be number of electrons reaching the collector, hence the photocurrent increases, with the accelerating. फास्ट होतं आहे का, परत रिपीट करते. हायर इज द ॲसिलरेटिंग पोटेन्शियल, मोर विल बी द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिचिंग द कलेक्टर, हेन्स द फोटो करंट increases with the accelerating potential initially. Okay, next line मध्ये a given intensity increase the accelerating potential can increase the current only till all the knock of the electrons have reached the collector, no increase can be reached the collector, no increase can be seen in the current beyond this limit. This called saturation current. Okay, the knock of electrons जेव्हा रीच करतात कलेक्टरकडे तेव्हा करंट इंक्रीज होत नाही. ओके, सो त्याला काय म्हणतात, सॅच्युरेशन करंट. इट्स कॉल्ड ॲज सॅच्युरेशन करंट, म्हणजेच आय नॉट. देन नेक्स्ट लाईनमध्ये इन दिस वे the photo current initially increases with accelerating voltage, but then it remains constant, of saturation value shown in figure, ओके, जो लो पासून हायकडे जातोय, I01, I02, I0, यालाच काय म्हटलेलं, सॅच्युरेशन ऑफ करंट फ्रॉम शोन इन फिगर. ओके, नेक्स्ट हेडिंग टाका, सब हेडिंग स्टॉपिंग पोटेन्शियल, आणि मग पुढचा ग्राफ आहे स्टॉपिंग पोटेन्शियल. Stopping potential. if increasingly negative potentials
increasingly negative potential is applied to the collector in experiment of photoelectric effect. The photocurrent decreases and for some typical value minus negative V naught, photocurrent becomes zero. Photocurrent will be zero. Next line मध्ये thus the value of V naught is termed as cutoff or stopping potential. ओके, जेव्हा निगेटिव्ह पोटेन्शियल, ऑब्वियसली निगेटिव्ह म्हणजे रिटार्डेशनकडे, फोटो करंट काय होत चालतो, कमी डिक्रीज होत चालतो, राईट. अँड देन जेव्हा डिक्रीज होत जातो तेव्हा फोटो करंट झिरो होत जातो, टिपिकल व्हॅल्यू निगेटिव्ह साईडला जाते, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. सो जेव्हा ती निगेटिव्ह साईडला जाते द व्हॅल्यू ऑफ व्ही नॉट इज टर्न कट ऑफ, म्हणजे व्ही नॉट ही जवळजवळ कट ऑफ होऊन जाते. सो त्याला म्हणतात स्टॉपिंग पोटेन्शियल. 2 मार्क्सला विचारली जाते. अजून 2 ग्राफ आहे ते बघू नेक्स्ट लेक्चरला. ओके, न्यूमरिकल घ्या एक. what will be the energy of each photon monochromatic light of frequency is V is 5 into 10 raised to 14 hertz फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. आता इथे वेलॉसिटी कुठेच येणार नाही. सो व्ही फ्रिक्वेन्सी नाहीतर एफ ने घ्या डायरेक्ट, कन्फ्युजन होत असेल तर. एफ इज इक्वल टू आता काय कॅल्क्युलेट करायचे तिथे, व्हॉट इज द एनर्जी ऑफ, म्हणजे एनर्जी ऑफ फोटॉन, म्हणजेच काय कॅल्क्युलेट करायचं आहे, ई, राईट. सो फॉर्म्युला बघितलाच आपण. फर्स्ट ई इज इक्वल टू एच व्ही, प्लँक कॉन्स्टंट. एच व्ही प्लँक कॉन्स्टंटची व्हॅल्यू माहिती आहे काय, प्लँक कॉन्स्टंटची व्हॅल्यू, राईट, एच इज इक्वल टू 6.63 इंटू 10 raised to, राईट. करा कॅल्क्युलेट. तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, म्यू दिलेला आहे, एच दिलेला आहे, जस्ट मल्टिप्लिकेशन करायचं आहे. E is equal to 6.63 into 10 raised to minus 34 into 5 into 10 raised to 14. काय आलं मल्टिप्लिकेशन,
राईट. 3.31 इंटू 10⁻⁻, 3 पॉईंटमध्ये आलं -19 यायला पाहिजे, एक डिजिट काहीतरी समजा. 3.31 इंटू 10⁻⁻19 इन जूल. आणि आता त्याला EV मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करतो, डिवाइड बाय 1.6 इंटू 10⁻⁻19. सो 3.31 इंटू 10⁻⁻19 अपॉन 1.6 इंटू 10⁻⁻16 EV मध्ये. लिहून घ्या हे. सॉरी, -19 ने डिवाइड करायचं. -19 गेट कॅन्सल. राहिलं काय मग 3.31 अपॉन 1. नियर अबाउट 33 आहे. 16 टू जा 32 म्हणजे 2.0 समथिंग आन्सर आहे. ओके, 2.06 घ्या, 7 घ्या. EV जूलमध्ये असेल तर ॲज इट इज तसंच ठेवायचं. अँड देन EV मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर a typical FM radio, next घ्या, a typical FM radio station has its broadcast frequency 98.3 radio 98.3 megahertz. What is the energy of FM photon? What is the energy of an FM photons of this frequency? मेगाहर्ट्ज मध्ये कसं होणार? काय करावं लागेल? मेगाहर्ट्ज मध्ये ना, हर्ट्ज मध्ये करताना काय करावं लागेल? 10⁻⁶ इंटू 10⁻⁶ हर्ट्ज. फॉर्म्युला सेम, इज इक्वल टू HV. H इज इक्वल टू प्लँक कॉन्स्टंट 6.63 इंटू 10⁻⁻34. सो E इज इक्वल टू 6.63 इंटू 10⁻⁻34 इंटू 98.3 इंटू 10⁻⁶. Just multiplication. हॅलो, अगेन जूलमध्ये तर त्याचं EV मध्ये मल्टिप्लिकेशन किती आलं? काय आलं मल्टिप्लिकेशन? 651 पॉईंट आलं आहे. 651.7370 काही असो इंटू 10⁻⁻, आता इथे 19 नका घेऊ कारण व्हॅल्यू जास्त इन्क्लूड होईल, 28 जूल. ओके, अँड देन परत EV मध्ये करण्यासाठी काय करावं लागेल? 6.5173 इंटू 10⁻⁻28 अपॉन
1.6 into 10 raised to minus 19 eV. सांगू आन्सर डायरेक्ट 4.07 into 10 raised to minus 7. 4.07 into 10 raised to minus 7 EV. जूलमध्ये हे ओके. ओके, काय बघितलं फर्स्ट प्लँक्स थेरी. प्लँक्स थेरी म्हणजे काय, नंबर ऑफ पॅकेट्सने ते काय करतात, इमिट करतात. ओके, प्लँक्स थेरी एनर्जी इमिटेड फ्रॉम द पॅकेट्स. एक आपण सपोज बॉक्स घेतला आहे, सो त्याच्यामधनं एनर्जी इमिट्स द पॅकेट म्हणजे ती कोणावर डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सीवर. सो ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. एनर्जी जेवढी इमिट होते तेवढी फ्रिक्वेन्सी वाढते. सो ई इज एच व्ही. एच आहे प्लँक कॉन्स्टंट जो आहे 6.63 इंटू 10 raised to minus 34. हे इक्वेशन मोस्ट इम्पॉर्टंट आहे अकॉर्डिंग टू प्लँक हायपोथेसिस पण म्हणतात. अँड देन नेक्स्ट आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, आपण फोटो सेल बघितलं राईट. फोटो सेलचं वर्क आहे फोटॉन्स अँड इलेक्ट्रिक. जेव्हा लाईट एनर्जी कन्वर्ट करते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये, सो त्याला काय म्हणतात, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. मग फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये फोटो सेन्सिटिव्ह सरफेस आहे, जो काही सरफेस आहे त्याच्यामध्ये ते लाईट्स इमिट करतात, त्या सरफेसला काय म्हणतात, फोटो सेन्सिटिव्ह सरफेस. अँड देन त्याच्यानंतर एक्सपेरिमेंट ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बघितलं. ती एक ग्लास घेतला यू शेपचा, सनरेज आले, इमिट केले, कलेक्ट करून ते काय केले, तिकडे इलेक्ट्रॉन्स काय केले त्याने, इमिटरने कलेक्टरकडे पाठवले. अँड देन त्याच्यापासून एक सर्किट ड्रॉन केलं आणि त्यालाच काय म्हटलेलं एक्सपेरिमेंट. हे कोणी सर्च केलं होतं, हेनलीज हर्ट्झने. लक्षात ठेवायचं 1887मध्ये. ओके, देन त्याच्यानंतर मोटनो क्रोमॅटिक लाईट्स बघितले. ज सिंगल वेवलेंथ ऑफ ऑल वेव्स, सो त्याला काय म्हणतात, मोनोक्रोमॅटिक ऑफ लाईट. त्याच्यानंतर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी बघितलं, जी मिनिमम फ्रिक्वेन्सी असते इन्सिडंट ऑफ रॅडिएशन, सो त्याला काय म्हणतात, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. अँड थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज डिनोटेड बाय म्यू नॉट. त्याच्यानंतर फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन बघितलं. फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन म्हणजेच काय, एच व्ही नॉट. व्ही नॉट काय, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. एच आहे प्लँक कॉन्स्टंट. देन म्यू इज इक्वल टू आपल्याला माहिती स्पीड ऑफ लाईट अपॉन वेवलेंथ. सो ते इक्वेशन, दोन इक्वेशन आले होते. फर्स्ट एच म्यू नॉट राईट, अँड देन म्यू नॉट इज इक्वल टू स्पीड ऑफ लाईट अपॉन वेवलेंथ. यालाच काय म्हटलेले, थ्रेशोल्ड वेवलेंथ. याला काय म्हटले, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, स्पीड ऑफ लाईट. आणि याला काय म्हटलंय, फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. त्याच्या कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे स्पीड ऑफ लाईटची 3 इंटू 10 raised to 8. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स बघितले अँड देन ग्राफ्स बघितले. बाकी आईन्स्टाईन इक्वेशन वगैरे ते आपण बघू. डी ब्रॉगली, आईन्स्टाईन बघूया नेक्स्ट लेक्चरला. काही डाऊट आहे?